राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता 2000 रुपये प्रमाणे जमा झालेला आहे। परंतु शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याची चिंता लागलेली होती। परंतु शेतकरी मित्रांनो, आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, तर त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे की उद्या दुपारी 2 वाजता नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 2000 रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता आज मिळालेला नसेल, तर त्यांनी काय करायचं आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून शेती संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। बघा, अखेर शेतकरी बांधवांची आज प्रतीक्षा संपली आहे। आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जमा झालेला आहे। परंतु शेतकरी बांधवांनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेला होता की नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता कधी येणार आहे, फेब्रुवारी महिन्यामध्ये हप्ता येईल का मार्च महिन्यामध्ये हप्ता येणार आहे। परंतु त्या शेतकरी बांधवांची सुद्धा प्रतीक्षा संपलेली आहे। बघा, आज नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जमा झालेला आहे। परंतु नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता उद्या दुपारी 3 वाजता जमा होणार आहे। बघा, शेतकरी बांधवांसाठी दुसरी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 2000 रुपयांचा हप्ता आज जमा झालेला आहे आणि उद्या नमो शेतकरी योजनेचा 2000 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांसाठी या 2 आनंदाच्या बातम्या आलेल्या होत्या, त्यासोबतच अजून एक आनंदाची बातमी आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा, शेतकरी बांधवांनो, माहिती सरकारने दिलेला शब्द पूर्ण केलेला आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता जमा करू। तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होईल याविषयी सुद्धा चर्चा सुरू होती। तर त्या चर्चा संपलेल्या आहेत। उद्या दुपारी 2 वाजता नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे। परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये माहितीचं सरकार फक्त शेतकरी बांधवांमुळे, आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांमुळे आलेलं आहे। त्यामुळे सरकारने जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं होतं की शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करू, तर शेतकऱ्यांचे कर्जमाफी सुद्धा केले जाणार आहे। त्याच्यावरती निर्णय घेण्यात आलेला आहे। तर तो निर्णय काय आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याबाबत पुढच्या महिन्यामध्ये अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। म्हणजेच मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प सादर केला जाईल। तर त्या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीविषयी सर्वात मोठी अपडेट घेण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी 2 लाखापर्यंत कर्ज घेतलेलं असेल, तर त्या शेतकऱ्यांनी या महिन्यामध्ये कर्ज भरू नये असे आश्वासन मोठमोठ्या शेतकऱ्यांकडून देण्यात आलेलं आहे। बघा, जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमचं कर्ज 2 लाख रुपयापर्यंत माफ होणार आहे। त्यामुळे अद्याप लगेच तुम्ही कर्ज भरू नये असे आश्वासन मोठमोठ्या शेतकऱ्यांकडून, मोठमोठ्या बागायतदारांकडून करण्यात आलेलं आहे। तर बघा, माहितीच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, वीज बिल माफ करू, या गोष्टी सुद्धा अंमलात येणार आहे। कारण मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प सादर होईल, तर त्या अर्थसंकल्पामध्ये जे बजेट घोषित करण्यात येणार आहे, तर ते खास करून शेतकरी बांधवांसाठी येणार आहे। सोबतच पीएम किसान योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढवण्यात येणार आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, प्रत्येक वर्षाला तुम्हाला 6000 रुपये नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे 6000 रुपये म्हणजे टोटल मिळून प्रत्येक वर्षाला 12000 रुपये मिळत होते। परंतु आतापासून त्याच्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय अर्थसंकल्पामध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर बघा, शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे, तर तो हप्ता वाढवून देण्यात येणार आहे। म्हणजे प्रत्येक वर्षाला सरासरी तुम्हाला पीएम किसान योजनेचे 9000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 9000 रुपये देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। परंतु त्यावरती अर्थसंकल्पामध्ये निर्णय सुद्धा घेण्यात येणार आहे। म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक वर्षाला 18000 रुपये देण्याचा
देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही शेतकरी असाल, तुम्ही पीएम किसान योजनेचा हप्ता घेत असाल किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेत असाल तर तुम्ही लवकरात लवकर फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे, कारण पुढील येणारी योजना तुम्हाला फार्मर आयडीच्या आधारावरती मिळणार आहे। दुसरं कार्ड म्हणजे किसान क्रेडिट कार्ड काढायचं आहे, तर या किसान क्रेडिट कार्डचा फायदा आहे। आणि तिसरं काम म्हणजे आपलं लँड सीडिंग ओके आहे का, म्हणजे लँड सीडिंग यस आहे का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, महत्त्वपूर्ण अशी 3 कामे करायची आहे, तर तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांसाठी ज्या महत्त्वपूर्ण अशा अपडेट आलेल्या होत्या त्या अपडेट अगदी सोप्या भाषेमध्ये आणि गावरान भाषेमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।